होतं ना, दोन्ही साईडनी सपोर्ट दिला असा, इकडे एक आणि तिकडे एक. चलो पासून पुढं गुरुद्वारा आहे, गुरुद्वारा श्री पत्तर सिंगजी. तर तिथं आंघोळ वगैरे केली, चांगली सोय होती. कारण तर इथं आपल्याला पुण्यातले कुठले तुम्ही? ठाण्याचे? ठाणे भिवंडीचे मित्र भेटलेत, त्यांना भेटून चांगलं वाटतं. कसे आला तुम्ही? ओके ओके ओके, म्हणजे आज तुमचा पहिलाच दिवस आहे. मित्रांनो तर पाहू शकता, हे हॉल ऑफ फेम आहे, हॉल ऑफ फेम. तर इथंच तिकीट आहे आज जाण्यासाठी. और बता दूंगा, कारगिल वर्ड सुनाने से पहले मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ, इसके ऊपर कोई लोग नहीं करेगा. शुरू करो, कौन पुकारेगा? भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. मित्रांनो तर ते कारगिल वॉरचं ऐकल्यानंतर डायरेक्ट डोळ्यात पाणी चाललं. मित्रांनो तर गव्हर्नर साहेबाची गाडी येते, त्यामुळे इथं थांबवलंय सगळं. त्यांचा कॉन्वे येतोय. तर हा भाऊ आपला आर्मीमध्ये, तर भाऊ आणि थांब म्हणला मला. मित्रांनो तर लेह सिटीमध्ये एंटर केलंय आता आपण, लेह सिटी. तर तिथं मागच एअरपोर्ट होतं. पहचाना क्या? नहीं पहचाना आपने? पिछले साल भी आए थे, हाँ यही बाइक लेके. हाँ. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल आपण लेहच्या अलीकडेच थांबलो होतो 20-25 किलोमीटर, कारण वारालाही सुटलं होतं आणि गाडी पिकअपच घेत नव्हती, त्यामुळे अलीकडेच थांबलो होतो. तर राहिलं कसं होतं, तर टेंट लावून राहिलं होतं पेट्रोल पंप. तर खाली लई दगडी होती, तर यांनी पेट्रोल पंपवाल्यांनी मॅट दिलं होतं टाकायला. म्हणजे मीच मागितलं, म्हणलं लई दगडी. त्यांनी आपलं हे दिलं, फॉर्म म्हणतात, काय म्हणतात त्याला, पंच. आपली एक स्लिपिंग बॅग होती, इकडं सामान पडलं होतं आपलं. तर चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो सकाळ 6 वाजता सकाळ. इथं आपली गाडी आणि इथं व्ह्यू चेक करा कसलं जबराट आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ एडिट करतो, अजून दीड तासाने निघतो. आता 6 वाजलेत, बघूया किती वाजता निघतोय मी. तुम्हाला सांगतो, इथं टेंट लावला. टेंटला इतकं वारं होतं ना, दोन्ही साईडनी सपोर्ट दिला असा, इकडे एक आणि तिकडे एक. चलो मित्रांनो, तर काय झालं, सकाळपासून मला कळलंच नाही की कॅमेऱ्याची बॅटरी फुल झाली, आणि जेवढं रेकॉर्ड केलं ना तेवढं काहीच आलं नाही ह्याच्यात. बॅटरीच म्हणतो मेमरी फुल झाली. एकच क्लिप आली तेवढी सकाळची. तर सकाळी मी काय केलं, बेसिकली उठलो, त्यानंतर एक व्हिडिओ एडिट केला, आणि 5-8:30 वाजता आपला टेंट आवायला. काल वारं बिरं असल्यामुळं नाही होय, टेंटला सपोर्ट दिले होते, ह्याचे बिटा ठेवल्या होत्या, ते सगळं दाखवलं होतं. त्यानंतर पुढं आल्यावर मी एक गुरुद्वारा आहे जिथं थांबलो होतो, तिथं पेट्रोल पंपापासून पुढं गुरुद्वारा आहे, गुरुद्वारा श्री पत्तर सिंगजी. तर तिथं आंघोळ वगैरे केली, चांगली सोय होती. गाडी बिडी लावायची, आणि गरम पाणी होतं, गरम पाण्याने आंघोळ केली. तिथंच लंगर होता, जेवलो, दर्शन घेतलं. दर्शन घेऊन जवळपास नाही मी 1 तास तिथंच फोन चार्जिंगला लावला. रात्री माझं एक पॉवर बँक चार्जिंगच नव्हती झाली, तर एक पॉवर बँक थोडी चार्जिंग करून घेतली. आणि तिथनं पुढं मग सुंदर असा दगडाचं स्ट्रक्चर पाहत पुढं आलं. आणि तिथनं पुढं मग आपल्याला सगळं आर्मी एरिया दिसला. आता इथं पाहू शकता, हॉल ऑफ फेम आहे, तर इथं पण जाऊया आपण, इंडियन आर्मीचे. आता त्याला युटर्न घेऊन यायला लागेल लांबनं, पण युटर्न घेऊन यायला लागेल लांबनं. चला, त्याच्या व्यतिरिक्त काय केलं तिथंच, म्हणजे चांगलं आहे ते पत्तर सिंग बाबाचा इतिहास वगैरे मी सांगितला होता त्यात सगळं. याच्या गावात जवळपास 4-5 मिनिटाचा कंटेंट सगळा गेला. 4-5 कसं जास्त. पेट्रोल टाकलं 500 रुपयाचं सकाळी. पेट्रोलचं ते क्लिप होती, किती रुपये, 101 काय ते होतं, 101.85 रुपये पेट्रोल होतं. अशा 4-5 क्लिपा होत्या, तर त्या गेल्या. आता जाऊ द्या, काय लवकर समजलं तिथं बरं झालं. लेहमध्ये आलोय आता. तर यू टर्न घेऊन जातो पहिला.
युटर्न घेऊन जातो हॉल ऑफ फेम पाहिलं आपलं. तिथं बी लई तिकीट असलं तर नाही जाणार, कारण काय आत म्युझियम वगैरेच असतं आणि काय नसतं, हत्यार वगैरे असतात. बघूया तिकीट किती आहे काय ते तुम्हाला सांगतो. तिकडून आलो मी तिकडून वयनं. होय ती दिसतंय का एक टापू, एक काय ते बिल्डिंग असले ते गुरुद्वारा आहे. गुरुद्वारा श्री फतेह सिंगजी. जवळपास मी 14-15 किलोमीटर खाली आलोय. तुम्हाला ह्याच्यात झूम करून दाखवलं मी मोबाईलमध्ये. तर चला हॉल ऑफ फेम गाडी लावूया पहिली आणि मग जाऊया. इथं तिकीट काउंटर दिसतंय. पार्किंग कुठे? पार्किंग इकडे लाव. ओके. अरे मला गेला कंटेंटचा होता. टू व्हीलर पार्किंग कुठे? इकडच्या साईडला टू व्हीलर पार्किंग आहे. हे बघा रायडर हे सगळे ह्याच्यावर आलेले असतात. ओके. ही कालची दिसते बँगलोरवाला ग्रुप, जवळपास 18 गाड्यांचा. चल गाडी लावली आपली आणि आता जाऊन येऊ पाहून. हेल्मेट बी काढून ठेवतो. हे मराठीच दिसतात पोरं कुठली. अरे मित्रांनो कुठला आहे तुम्ही? कुठला? कुठून? शहापूर ठाणा. ठाण्याची आहे का? मी बारामतीचा आहे. बारामतीच्या करामती. हा. केव्हा आले? मी आत्ता चालू मित्रांनो. तर इथं आपल्याला पुण्यातले कुठले तुम्ही? ठाण्याचे? ठाणे भिवंडीचे मित्र भेटलेत. त्यांना भेटून चांगलं वाटतं. कसे आला तुम्ही? आम्ही आलो प्लेनने आलो. आम्ही लेहला उतरलो. लेहवरनं आता लेह करून आता कारगिल चाललो. कारगिलवरून परत लेहला येणार. ओके ओके ओके. म्हणजे आज तुमचा पहिलाच दिवस आहे? हा पहिला दिवस. ओके ओके ओके. चला चला. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र भाऊ. अरे हे हेल्मेट नको न्यायला. मित्रांनो तर हे भाऊ पण भेटलेत. आता ते भाऊ तुम्ही सगळे संगतच आहे का? जोडीदारच आहे. कुठले तुम्ही? ठाण्याचे? ठाणे शहापूर. शहापूरचे काय? खूप बरं वाटलं तुम्हाला बघून इकडे. आनंद वाटला. असंच भेटूया पुढे. ओके ओके ओके. तुम्ही तर प्रोफेशनल ड्रोन बिन सगळं घेऊन आलेला दिसतंय. माझं पुढे. आज तुमचा नाही मी आता इकडून आलो श्रीनगर वय ना. तर आज मी लेह मध्ये स्टे करणार. उद्या नुब्राल जाणार खायदुंगला करून असं. चला हॅपी जर्नी. ओके ओके. भेटूया. तुमची पण हॅपी जर्नी. हो चला 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 चला. वाचला मित्रांनो. कुठं नाही सूर्य दिसतोय का गोरा? हे बघा रणगाडी आणि ह्यांचे नंबर बाण वयती असतात आर्मीची. बघा बाण वयती 84 V72W असे नंबर असतात त्याचे. आर्मीच्या ज्या गाड्या असतात त्याच्या. जीप विथ तोप लॉन्चर. तो रणगाडा होता इथं बघा. जीप विथ तोप लॉन्चर. ही जिप्सी आहे का? थारगत आहे. जिप्सी. पुढं बघा रणगाडी नाही ते पण रॉकेट लॉन्चरच आहेत. ओके. किती तिकीट आहे बघू पहिल्यांदा. लईच असलं तर सेमच असणार आहे कारगिलचं ह्याच्यावर मोठे मित्रांनो. पाहू शकता ही रणगाडी. वाव. इथं पाहू शकताय तिकीट काउंटर किती आहे. म्युझियम तिकीट 125 रुपये. इंडियन सिटीजनसाठी लाईट साऊंड तिकीट 125 रुपये. फौजींसाठी म्युझियम 125. सेमच आहे, जास्त काय नाही. 125 रुपये तिकीट आहे. तर आता हे रूट मॅप आहे बघा कसा आहे. आपण जोजीला इथनं आलो आहे. जोजीला डासवरून आपण इकडं गेलो आहे. मुबलेक लामायारूवरून इथनं असं आलं आहे गुरुद्वारा फतेह सिंग साहब. फतेह साहेबांनी इथनं आपण लिहिलं आलो आहे असं. यू आर हिअर. इथनं आपल्याला कसं जायचं आहे? नुब्रा व्हॅलीला जायचं आहे. इथं शांती स्तूप आहे. ह्याचा फोटो काढून घेतो मी. ग्लेशियर. हो
उमलिंगला कुठे येतं? उमलिंगला दिसत नाही मला कुठे. मित्रांनो तर पाहू शकता हे हॉल ऑफ फेम आहे. हॉल ऑफ फेम तर इथंच तिकीट आहे आत जाण्यासाठी. म्युझियम वगैरे आणि हे भारत देशाचा झेंडा आणि इथं फोटो काढूया आपण. मित्रांनो तर घेतलंय तिकीट. आता तिकीट बरोबर एक ही देतो. थांबा फोन ठेवू द्या मला. आणि तिकीट घ्यायला कार्डच लागतंय त्याला, आपलं हे चालत नाहीये. तर त्याचं तिकीटाबरोबर एक 25 रुपयाचं म्हणजे व्हायचं तर हेच आहे, फ्रीज मॅग्नेट आहे. बाकी तर आहे. तर चला जाऊयात अंदर. रेकॉर्ड कर सकते. ओके चला जाऊयात. मागच्या वेळेस पण आलतो त्यावेळेस. ओके थँक. ओके ओके हे माझ्या पास. तर मित्रांनो आत आलोय. अभी आपको पता चलेगा पानी की साहब है ये जो फले के नाम आप पुकारता है 118 एंफिट्री नाम से पुकारता है. ये फले आपको देखने के लिए कहाँ मिलेगा? तो अभी आप यहाँ से कहाँ जाएगा? लद्दाख इसीलिए पुकारता, आपको पता होना चाहिए. लद्दाख आने के लिए कहाँ से आता है? एक्चुअली बाय रोड आने से दो जगह से आता है. एक सीनर टू ले, एक मुनाली टू ले. विंटर के टाइम बर्फ के टाइम क्या होता है? बर्फ गिरने के कारण से रोड दोनों कटाव हो जाता है. दोबारा कब खुलता है? अप्रैल मई से महीने से पहले खुलता भी नहीं रोड. जब आप मुनाली से ले आया आते समय ऐसे सुना होगा, आता आया तो नहीं होगा. सबसे पहले क्या मिलता? आप लोग क्या नाम से पुकारता? रटांग पास बोलता है. लद्दाख के भाषा में क्या बोलता है? जिन्होंने हेड को ला, हेड को ला नाम से पुकारता है. जैसे सीनर से बाहर रोड आते समय आप लोग को मिलता है, आप लोग को दुजिला पास, दुजिला हेड. लद्दाख के अंदर लद्दाख के ला नाम से पुकारता है, पास को ला. इसी पूरे को लद्दाख. लद्दाख आने के बाद आप लोग कहाँ खड़ा है? लेक पर खड़ा है. लेक के अंदर आपको क्या देखने के लिए मिलेगा? आगे जाने के बाद गुरुद्वारा, संगम, मिलिट्री हिल, सामने से शांति तुगा ले प्लेस. उससे आगे जाना तो 45 किलोमीटर आगे जाने के बाद हेमिस मनीषी, लद्दाख के ओल्ड मनीषी है पुराना. मित्रांनो तर म्युझियम मध्ये आतमध्ये आले ना तर तिथं वेगवेगळ्या आर्मीचे फ्लॅग लागले. कुठले कुठले कशासाठी ते लिहिलेले. त्यानंतर ही अशा प्रकारची माहिती लिहिलेली आहे इथं सगळीकडं. आणि ही पण पाहू शकताय कसे हे आर्मीचे बंकर वगैरे, रणगाडे वगैरे हे जे लिहिलेले कशा प्रकारे झालेलं आहे युद्ध वगैरे. हा मॅप आहे. तो मॅप त्या माणसं जो आपली इथलीच माणसं आहे त्यांनी गाईड घेतलाय, त्यांनी ही केलेलं आहे, सांगितलं इथं पण अशा प्रकारचं आहे. आता काय पुढच्या ह्याच्यात जाऊया. पाकिस्तान के साथ उनके बारे में बताऊंगा. ध्यान से सुनना है. जब तक मेरे को कारगिल वॉर समाप्त नहीं होता तब तक आप लोग क्या करेगा? आपस में बातचीत नहीं करना है. आपस में बातचीत करने से क्या होता है? एक दूसरे ध्यान से सुनता है, उनको डिस्टर्ब हो जाता है. बातचीत करना है कारगिल वॉर समाप्त होने के बाद. आप लोग को कुछ चीज समझ में नहीं आया हो या मेरे लंबे प्रॉब्लम से हो, बाद में मेरे को बता देना ये चीज समझ में नहीं आया. मैं आप लोग को एक बार नहीं 2 बार बता दूंगा. कारगिल वॉर सुनाने से पहले मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ इसके ऊपर कोई लोड नहीं करना, इससे थोड़ा दूर रहना है. आप लोग अपने लोड को कहाँ रखेगा? अपने लोड अपने पास रखना है. जैसे मैं खुद का लोड कहाँ रखा, मैं खुद उठा हुआ है, उसी तरह अपने लोड आपने उठाना है. इसके ऊपर लोड नहीं डालना है. कारगिल वॉर सुनाने से पहले मुझे चाहिए सर आप लोग के पास एक जोश चाहिए, ताकि सुनने वाला भी बताने वाला भी दोनों मिलने से क्या होता है? अच्छा लगता है. आप लोग के पास जोश है? नहीं लग रहा है. ऑल द जोश, ऑल द जोश, ऑल द जोश. थैंक यू. कारगिल वॉर सुनाने से पहले आप लोग में से एक आदमी पुकारेगा भारत माता की, बाकी आप लोग जय पुकारेगा. एक बार नहीं 3 बार. शुरू करो. कौन पुकारेगा? भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. थैंक यू. आपने भारत माता के जय पुकारा, अच्छा पुकारा, आवाज ठीक था, लेकिन ये पुकारने का तरीका ये नहीं था इनको. ठीक है, ये अकेले को नहीं बोला, इसमें से बहुत आदमी सारे को. यहाँ से 3-4 में देख रहा था कुछ को भारत माता के जय पुकारना आ रहा है. ये भारत माता के जय मैं आपको टाइम लगने से भी दोबारा लेना चाहता हूँ. क्यों? क्योंकि भारत माता के जय से नहीं पुकारता है. आर्मी का पुकारता है. युद्ध जाने से पहले, युद्ध खत्म होने के बाद अपना हथियार पर उठा के पुकारता है. आप लोग अपना देश के नाम लेते समय हाथ को लॉक करके हाथ जेब में डाल के भारत माता के जय पुकारता है. ये कौन सा तरीका था? मैं ये नहीं बोला कि लद्दाख के अंदर आके हाथ उठाओ, इंडिया के कहीं कोना में घुस जाओ, अपना देश के नाम लेते समय हाथ लॉक करके हाथ जेब में डाल के कभी नहीं पुकारता है.
ये भारत माता की जय एक बार दोबारा लेना चाहता हूँ। पहले आपने आवाज निकाला था, वो मैं अकेला निकाल कर दिखाऊंगा। आपके आवाज पहुंचना चाहिए पाकिस्तान के बॉर्डर तक। ठीक है, ये भारत माता की जय एक बार दोबारा होगा सर, प्लीज सर। बोलो, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, जय हिंद, जय हिंद। थैंक यू। अब कहीं भी जाओ, अपना देश के नाम लेते समय हर लोग करके हर जिम्मेदार कभी नहीं पकड़ना है, एक दूसरे को सिखाना है। अब मैं ज्यादा टाइम में वेस्ट नहीं करते हुए आपको कारगिल वार सुनाता हूँ। उससे पहले आप में चीज वीडियो करना, चीज फोटो लेना ले सकता, आपको अलाउड है। कारगिल वार सुनाने से पहले सबसे पहले आप लोग कहाँ देखेगा, मेरे सामने आप लोग के पीछे ये कोना से लेकर लास्ट कोना तक सियाचिन ग्लेशियर के बारे में दे रखा हुआ है। ये जो टीवी के अंदर जो फोटो दिखा दे रहा वही है सियाचिन ग्लेशियर। आप देखना चाहता तो उस जगह पर मैं एक बार नहीं 2 बार जा चुका हूँ। उस जगह पर आज के डेट में ठंड यानी मिनास 45 से लेकर 55 हो जाता है। दिसंबर जनवरी में मिनास 70 तक चले जाता है। सियाचिन ग्लेशियर के अंदर जब भी आर्मी खाना बनाता है, चाय बनाता है, उस समय क्या करता है, वही बर्फ को पिघलना पड़ता है। कोई अलग सा नदी नाला नहीं बहता ग्लेशियर के अंदर। ग्लेशियर के अंदर क्या क्या सामान की जरूरत पड़ता, तो ये कोना से लेकर लास्ट कोना तक। उनके फर्स्ट पोस्टिंग कहाँ मिला था, लद्दाख के अंदर मिला था। फर्स्ट पोस्टिंग मिलने के बाद तोलो ने रिकैप्चर करने के लिए उनको टीम लीडर के लिए चुना गया था। टीम लीडर के लिए चुनने के बाद लड़ाई जाने से पहले उसने क्या किया, अपना खुद के फादर मदर के नाम पर एक लेटर लिख के रखा था उसने। अगर आप लोग वो लेटर पढ़ना चाहता, देखना चाहता है, ये दीवार के ऊपर मौजूद दे रखा खुद के फोटो के साथ, बाद में जरूर पढ़ के जाना क्या लिखा हुआ है। तोलो ने दोबारा रिकैप्चर तो कर दिए थे, लेकिन तोलो ने रिकैप्चर के दौरान इस जगह पर शहीद भी हुआ था। तोलो ने अपने दोबारा रिकैप्चर कर भी दिया था। तोलो ने दोबारा रिकैप्चर करने के बाद नेक्स्ट समझता हूँ 514 रिकैप्चर करना। सबसे पहले तो मैं आपको ये बताना चाहता हूँ, नहीं तो आप लोग के दिल में हेड रोड रह जाता, आप लोग सोचता है ये नंबर क्या चीज दे रखा हुआ है। ये नंबर कोई जमीन के नंबर नहीं, 49 मीटर हेड दे रखा हुआ है। क्यों? क्योंकि पहले से पाकिस्तान घुस पे चुके थे, इसीलिए इंडिया ने को दोबारा रिकैप्चर करने के लिए ज्यादा समय लग गया था। अब हमारे बारी है 5140 कैप्चर करना है। 5140 कैप्चर करने के लिए आर्मी ने क्या किया, फिर एक टीम बना दिया, फिर एक टीम लीडर चुना। जिस टीम लीडर का नाम था कैप्टन विक्रम बतारा था। क्या नाम था? क्या नाम था? कैप्टन विक्रम बतारा। उसका दूसरा नाम भी था, क्या था? हाँ, क्या था? शेरशाह था। उनको टास्क दिया था 5140 कैप्चर करने के लिए। 5140 ने कैप्चर कर दिए थे। जिन्ना पाकिस्तान थे अदायरे में शहीद हुआ था, अदायर से भागना पड़ा। लेकिन वो रिकैप्चर के दौरान खुद को भी 2 गोली लग चुका है, तब भी अपने के लिए परवाह नहीं करता। वो देश की चिंता, देश की परवाह करता है। रिकैप्चर करने के बाद आर्मी में क्या होता है, आर्मी में तो अपने से सीनियर होता है, वो तो कैप्टन थे 3 स्टार वाला है। रिकैप्चर करने के बाद अपने से सीनियर को 4 लाइन से एक मैसेज पास कर लेता है। वो 4 लाइन के अंदर क्या मैसेज पास कर लेता, तो ये दिल मांगे मोर लिखा होता है। क्या लिखा होता है? दिल मांगे मोर। दिल मांगे मोर का मतलब आर्मी का क्या होता है, कोर्सन होता है। वो अपने से सीनियर को बता रहा है, मुझे अभी भी दिल कर रहा है, दूसरी जगह दिलाओ, मैं वहां से पाकिस्तान हटाना चाहता हूँ, ये लिखा होता है। उसके बाद उसके सीनियर ने उनको दोबारा आदेश दिया जाता है। 5140 कैप्चर करने के बाद अपना टीम को लेके यानी फॉरेन सेक्टर टॉप को कैप्चर करो। फॉरेन सेक्टर टॉप को कैप्चर के दौरान यानी उनको 5 गोली लगने से कारण से फॉरेन सेक्टर टॉप के ऊपर शहीद हो जाता है। कौन शहीद होता है? कैप्टन विक्रम बतारा। शहीद होने के बाद उनके काम को देख के, उनके बदरू को देख के इस जगह पर उनको परमवीर चक्र दिया जाता है। मित्रांनो, तो ते कारगिल वॉरचं ऐकल्यानंतर डायरेक्ट डोळ्यात पाणी चाललं. तुम्हाला नाही अख्खा नसेल सांगितलं, मी त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकल, कारण डायरेक्ट 22 मिनिटाचं त्या माणसाने एकदम भारी इन्फॉर्मेशन सांगितली. कसे कुठं युद्ध झालं, काय झालं, किती शहीद झाली, कसे कोण हेड होतं, ते सगळं रेकॉर्ड केलंय मी. 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे, हे पाहू शकता. सियाचिन ग्लेशियर तिथं इंडिया चायनाचं आता मध्ये हे चाललं होतं ना, तर तिथलं हे कसे ते इथं दाखवलं आहे की किती बर्फात -70 डिग्री टेम्परेचरमध्ये थंडीत जातं आणि -45 डिग्री नॉर्मल उन्हाळ्यात असतं. तिथं कशी राहतात लोक आर्मीवाले. होय, अशा मोठे मोठे स्लिपिंग बॅग वगैरे असतात. मेंटेनन्स कसा काय त्यात आणि जेवण वगैरे कशी बनवतात ते पण हे केलेले. अशा प्रकारचं ऑक्सिजन सिलेंडर असतंय. अजून ही काय पॅक स्टेइंग हेल्दी ॲट द सी हाईट. हे बघा ऑक्सिजन सिलेंडर, हे स्ट्रेचर आहेत आणि हे पाहू शकताय
त्यांचे असं पूर्ण पॅक होऊन राहिलं तरच तिथं सर्वाईव्ह करू शकते माणूस. आणि त्यांचे इक्विपमेंट बघा हे अशा प्रकारे असतात. ह्या स्टिक आहेत, अजून हुक बिक पूल, म्हणजे भरपूर सारं आहे. ते इथं तो शहीद एखाद झालं तर कसं ओढतात त्याला, ह्याच्यात दिसते का टी व्हीत. डेंजर आहे ही बर्फ ह्याच्या करण्यासाठी काढण्यासाठी. अजून ती हुक हे आपण बर्फात अडकून पुढं वरती जाण्यासाठी. नाही एवढं काही नाही. ही बर्फावर स्लाईड काही नाही. स्नो स्कूटर, अजून हे स्केटर काय म्हणतात त्याला, हे स्टिक लय तसं चांगलं आहे. आणि हे टेंट बघा बेसिकली कसा टेंट असतो ह्याचा. या टेंटमध्ये राहतात बर्फात. रणगाडी वगैरे सगळं दिलेलं आहे एकदम. मित्रांनो हो मित्रांनो, तर दोरीला नॉट कशी बांधतात बघा. हे सामान अडकवण्यासाठी इतक्या नॉट बांधलेले असतात. प्रत्येक नॉटमध्ये काही ना काही ते अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या नॉट. आणि असे हे स्नोचे कपडे असतात बर्फात घालण्यासाठी. हे शहीद झालेली लोक आहेत. भरपूर काही तुम्हाला सगळं दाखवायचं म्हणल्यावर त्याच्यावरचं 1 तासाचा व्हिडिओ होईल. त्या माणसाने सांगितलं त्या मत आहे. आणि हे सगळं जे हत्यार आहेत ना, ही सगळी जे कारगिल युद्ध झालं होतं त्यात 1999 मध्ये ही हत्यारं जप्त केली होती. ही ते युद्ध जवळपास 3 महिने चाललं होतं. अशा प्रकारचे गट्स अँड ग्लोरी बघा इथं. द स्वीट टेस्ट ऑफ विक्ट्री घ्या. एक पत्र आहे ती वाचू दाखवतो तुम्हाला. द लिडरशिप ऑफ OP विजय. ते शहीद झाले होते. विजय चला जाऊ द्या, लय मोठा व्हिडिओ झाला. हे बघा पाकिस्तानच्या बंदुकी हे सगळं आपलं नाही, पाकिस्तानचे. ओके, कसले डेंजर होतं हे बघा. पुस्तके आणि हे मोठं तसलं ते मिसाईल सोडण्यासारखं तसलं मोठा बॉम्ब. आता मी काय बोलतोय ती मला कळलं नाही. टोटलिंग ब्लो अप टोटलिंग म्हणजे ही जे टोटलिंग आहे इथं एक पाकिस्तान घुसलं होतं 134 किलोमीटर. तर तिथं कसा होता हे रोड कशी होती काय होतं हे दाखवलं इथं. टायगर हिलचं इथं दाखवलंय. म्हणजे बेसिकली हो लय मोठं हे. मित्रांनो, ते हे जे कारगिलचं वॉर झालं होतं तिथनं हे पाकिस्तानचे हत्यार जप्त केलेले आहेत बघा. अशा प्रकारची 1999 मध्ये हत्यारं होते. काही ह्याच्यातली चायनाची पण आहेत. 1965 मध्ये पाकिस्तान बरोबरची 65 मधली पाकिस्तानच्या मशीन गन आहेत ह्या. चायनाची वेपन बघा हे. चायनाची वेपन इक्विपमेंट कॅप्चर बाय इंडिया. 1962 मध्ये चायनाकडून कॅप्चर केलेले हे इक्विपमेंट आहेत. आणि हे पण पाकिस्तानकडून. मित्रांनो, तर सगळं फिरून झाल्यानंतर लास्टला तुम्हाला काय शॉपिंग करायची असली तर इथं आहे, पाहू शकताय तुम्ही. अख्खं मोस्टली लेडीजसाठीच आहे. चांगलं आहे तसंही. म्हणजे 100 किती हे बघा इथं शहीद झालेले कमांडो. त्यांची डेट कुठले इथे बिहारचे. हे बघा 8 जुलै 1999. ह्याची पण वय कमीच आहे, 20 वर्षाच्या आसपासच असेल. 3 जुलै म्हणजे भरपूर सारे. कितीला चालू झालं होतं युद्ध? मे मध्ये झालं होतं आणि ह्या जुलैमध्ये संपलं होतं. तर बघा 28 जूनला ही झालेत, शहीद झालेत. म्हणजे सगळ्यांचं लिहिलेलं आहे. पाहू शकताय मोस्टली तर म्युझियमच आहे. आणि जे शहीद झालेत त्यांचे स्मारक आहे इथं. बाकी पाहू शकताय इतके सगळे शहीद झाले होते. जवळपास 547 लोक शहीद झाले होते कारगिल वॉरमध्ये. त्यांच्या सगळ्यांचे इथं फोटो लावले होते एका लाईन शीट. आणि इथं पण स्मारक बनवले प्रत्येकांचे.
पाहू शकता किती लाईनीत एवढे सगळे. तर चला निघूया आता. तर तुम्ही जरी आला तर तिकीट घ्यायचं म्हणलं तर हे पाहिजे असलं तर तिकीट नक्की घ्या, कारण तिकीट घेतलं तर वळतीट आहे हे पाहिलं तर. ते गाईड असलं तर स्वतः फिरल्यावर काही नाही. मित्रांनो तर लेहच्या जवळ आल्या पंपाचा डिगच आहे. आतापर्यंत 4 पंप क्रॉस केलेत मी, अजून लेह पण नाही आलं पेट्रोल पंपाचं. इथं काय झालं, मॅटर क्या हो गया भाई, इतना भीड़ क्यों लगी है, काय तर येतंय कोण काय. ओके सर क्यों रुका है, कौन में आ रहा है क्या? मित्रांनो तर गव्हर्नर साहेबाची गाडी येते त्यामुळे इथं थांबवलंय सगळं. त्यांचा कॉन्वे येतोय. तर हा भाऊ आपला आर्मीमध्ये आहे. तर भाऊनी थांब म्हणला मला. भाऊला विचारलं महाराष्ट्रातले आहेत का, जिकडं बघावं तिकडंच महाराष्ट्रातलेच आहे. सर महाराष्ट्र से क्या आप? नहीं क्या आ गया. मित्रांनो बघा हा गव्हर्नर जे असतात त्यांची हवा आहे भाऊ. रेंज रोवरमध्ये फिरतोय भाऊ. रेंज रोवर, फॉर्च्युनर, इनोवा, पोलिसाची गाडी, आर्मी, तसं ब्लॅक कमांडो आहे, ॲम्ब्युलन्स आहे, स्कॉर्पिओ. गव्हर्नरची हवा आहे त्याची. फॉर्च्युनर पर ये सबसे बड़ी पोस्ट होती है क्या सर? ये सबसे बड़ी पोस्ट होती है क्या गवर्नर, सबका हेड? मित्रांनो तर एक गाडी दिसली भाऊ. मित्रांनो तर इथं लेडीज ट्रॅफिक पोलीस आहे. भाऊ आपल्या हरियाणाची गाडी दिसली, एकच दिसली मला HF डिलक्स. ही एक दिसली आणि एक आर्मीवाल्याकडे दिसली. आर्मीवाल्याची म्हणजे लोकलच असेल, त्यांनी घेऊन आले असेल घेणं, बाकी असली गाडी दिसलीच नाही मला. त्याला ओव्हरटेक काय पोचायला माझ्याकडे पावरच नाही की त्याला मी गाठून मग हे करून. मित्रांनो तर लेह सिटीमध्ये एंटर केले आता आपण. लेह सिटी तर तिथं मागच एअरपोर्ट होतं. आणि पाहू शकता सगळ्या डोंगरांनी भरलेली सिटी आणि आपली गाडी भुर 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 स्ट्रगल करत चालली. ओके मित्रांनो तर लेह सिटीत आलोय पण गाडी स्ट्रगल करते. पहिलं गॅरेज पाहिजे. गॅरेज कुठं गॅरेज आहे काय माहिती आता. मेकॅनिक कुठे इथलंच कुठलं तरी चौकात आहे. पोलिसालाच ट्रॅफिक पोलीस. सर मैकेनिक किस चीज का बाइक का है. बाइक का तो यहाँ नहीं मिलेगा, कॉलोनी में जाओ. कितना दूर? कॉलोनी यहाँ से जाके ना राइट, Okay. घोड़ा चौक से राइट. घोड़ा चौक से राइट का? यहाँ पे नहीं मिलेगा, यहाँ गाड़ी का मैकेनिक है. ओके घोड़ा चौक से राइट. ऑइलचे बॅटरीची दुकानात आहेत. मेकॅनिक पुढे. मागच्या वेळेस गेलो तेच मेकॅनिककडे जायला पाहिजे. ते जा पोरं चांगली होती. घोडा चौक से राईट. कसं आहे ले तसंच आहे. भूतान ह्या जगातच आहे. डिझाईन काय तर भूतानमध्ये पण लई डिझाईन असते घराला. घोडा चौक कुठे. ओके चला मित्रांनो तर चौकातनं आता वळती जायचंय. मला आठवतंय थोडं इथनं सरळ गेलं की वळती आहे मेकॅनिक. घोडा चौक. या पेट्रोल पंपावरच पेट्रोल टाकलं होतं मी. आणि इथनं पुढच्या गल्लीतनं कुठं तरी मेकॅनिक आहे. ओके
मेकॅनिक भाऊ मेकॅनिक किधर रे इथंच कुठं तरी विचारलं पाहिजे अजून तुम्हाला बाइक का मैकेनिक बाइक का हाँ इधर घोड़ा चौक में है ना किधर तो नीचे वाला उसके पास ही था ना किधर तो नीचे होगा इस तरफ बंद करतो लई मोठा होता व्हिडिओ मित्रांनो तर बराच वेळ झाला हिंडतोय मेकॅनिक सापडा नाही लागा सीता चौक जो पाठीमागच्या वेळेस मला भेटला होता तिथं गेलो होतो मी त्या लोकेशनला पण तिथं काहीच नाहीये आता सेतू चौक मित्रांनो तो भेटला पहिला मैकेनिक भाई यार आप तो उधर से इधर आ गए क्या इधर आ गए पहचाना क्या पहचान लिए नहीं पहचाना आपने पिछले साल भी आए थे हाँ एक बाइक लेके हाँ तो मैं उधर गया था तो उधर बिल्डिंग बन रही है मैंने चेहरे से ही पहचान लिया आपने दाढ़ी बिड़ी बढ़ा दी है अभी हेलो भाई यार देखो अपनी एक गाडी को एक बार मित्रांनो तो हा भाऊ आपला चाललाय आता घेऊन टेस्ट करायला राईड काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण गाडीचं काय काम केलं गाडीचा जो मेजर प्रॉब्लेम होता तो तिथं लद्दाखमध्ये सॉल्व झाला आणि त्यानंतर आपण लेह लद्दाख म्हणजे लेह सिटीचा पूर्ण टूर घेतलाय म्हणजे लेह सिटीमधले फेमस 5 पर्यटन स्थळे कोणती ते पण पाहिले ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल आणि लेह सिटीमध्ये टेंट लावायला जागा राहत नाही आहे तर तिथं राहण्याची सोय कशी केली ती पण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा पुढं भारी भारी व्हिडिओ येणार आहे